नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. स्त्री पुरुष संबंधातल्या अजून एका गंभीर विषयाला आज आपल्याला हात घालायचा आहे. आणि हा विषय इतका क्लोज आहे, इतका महत्त्वाचा आहे की जेव्हा आपण आधी त्याला टाईम देत नाही, ती गोष्ट जाणून घेत नाही, जेव्हा डायरेक्ट आपल्याच घराला आग लागते, आपणच टेन्शनमध्ये येतो, आपणच काय करावं काय नको द्विधा मनस्थिती सापडतो, तेव्हा त्याचं महत्त्व कळतं. त्याच्यामुळं हवा कमीत कमी प्रत्येक जोडप्याने नवरा बायकोने बघणं फार गरजेचं आहे, शक्यतो नवऱ्यांनी. काय झालं आहे, ऑल ओव्हर इंडिया महाराष्ट्र घटस्फोटाच्या बाबतीत सध्या टॉपला आहे. ध्यानात ठेवा, महाराष्ट्र ही आर्थिक राजधानी आहे. तुम्हाला सांगतो, देशाची सुद्धा. मुंबईतून इतका टॅक्स जातो दिल्लीला, अख्ख्या आर्मीचा खर्च भागवायची ताकद एकट्या मुंबईत आहे, असा विषय. हा भाग असा आहे महाराष्ट्र की इथून सगळ्या राज्यातून इथं लोक उदरनिर्वाहासाठी येतात, काम करतात. आणि महाराष्ट्रीयन माणूस, मराठी माणूस असा आहे की ते फक्त दूध आहे, त्या दुधामध्ये साखर आली ना घेणार, गोळ आलं ना घेणार, एखादं मिठाचं खडे बी येतात काही की इथं येऊन इथंच उठतात आपल्या माणसाला, अशी बी असतात काही. सगळ्या प्रकारची माणसं आहेत. पण मराठी माणूस हा सोचिक आहे, मराठी माणूस कधी बाहेर जात नाही. मेन मुद्द्यावर येऊ. घटस्फोटाचं प्रमाण इतकं वाढलं आहे आणि घटस्फोटाची कारणं इतकी किरकोळ आहेत. तुम्हाला सांगतो, मॅनर्स नाहीत म्हणून सुद्धा पत्नी घटस्फोट देते नवऱ्याला. बऱ्याच वेळा ह्याची आर्थिक परिस्थिती एवढा हजार पगार आहे, एवढ्या सगळे खर्च बागून 3 आणि 4 हजारात शिल्लक राहतात. मग 4 हजारात माझी स्वप्न पुरी होत नाही. हा नवरा माझी स्वप्न पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्याला टॉर्चर केलं जातं, म्हणून घटस्फोट घेतला जातो. अजून एक कारण सांगतो. लग्न केल्यानंतर 2-4 वर्षात त्या पत्नीला त्या नवऱ्याचा वीट येतो. 2 वर्षात काही नाही वीट येतो. त्याच्या अंगाच्या घामापासून, त्याच्या बोलण्यापासून, त्याच्या रात्रीच्या गोरण्यापर्यंत सुद्धा घटस्फोटाचे प्रमाण झाले आहेत. आणि हे सगळे सत्य कसं सांगतोय तुम्हाला, हे सत्य आहे सगळं. पुन्हा मुंबईमध्ये मोठ्या जे वकील आहेत त्यांच्याशी, किंवा डिवोर्सचे वकील आहेत ना, त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं नव्हतं की बाबा कसं समजून सांगावं यांना. पती गोरतो म्हणून सुद्धा घटस्फोट होतात, पती रात्रीचा गाणवा सोडतो म्हणून सुद्धा घटस्फोट होत्यात अक्षरशः. ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातली. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागात त्यापेक्षा ग्रामीण भागात आहे ना, नवरा किती गाण्याला असला तरी बाया लय करून त्यांना शिक्षण लय नसतं, मापात असतं, ते समजून घेतात, समजून घेतात. स्त्रीच्या वर जास्त डिपेंड आहे कसं काय. पण बऱ्याचशा स्त्रिया ह्या नवऱ्याला फसून अनैतिक संबंध ठेवतात बऱ्याच वेळा. दुसरी गोष्ट, ती एकदा बिघडली की ती काय परत जागायचा विषय नाही. मग ही नुसतं आपलं खेळणं म्हणूनच सांभाळायचं, त्याची विश्वासार्हता कमी होती. त्या माणसाचं जगणं, ती फक्त आपलं घरात आपण जसं कुत्रं सांभाळतो की एखादी भाकरी टाकायची, संध्याकाळी एखादी भाकरी सांग त्याला काम करायचं, असा बऱ्याच जणांचा विषय झाला आहे. ज्याच्यात काही जी रागीट डोक्याची असतात, जी अडतांग असतात, ती मग हे काय खून करणार, मर्डर करणार, बायकोचं नरडत दाबणार, अशी असतात. काही इतकी सोशिक असतात की बाबा त्यांना शक्य नसतं एखाद्याचा खून करणं. यांनी कधी म्हणजे सापसुद्धा मारलेला नसतो किंवा काय दुसरं मारलेलं नसतं. त्याच्यामुळे ते डोकं येत नाही, ती स्वतः जोडतात, काय आत्महत्या करतात त्याच्यामध्ये. असं ही ज्या घटना घडतात ना, ह्याच्यावर आपण थोडंसं आतमध्ये जाऊ. मला मालवणमधून काल एक फोन आला होता, म्हणजे कोकणातून, आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा. त्यांचा विषय असा होता की 1.5 वर्ष झाल्यात लग्नाला, फक्त 1.5 वर्षात त्या चांगला सुखी संसार, अजून काय मुलबाळ नाही त्यांना. ती बायको चांगली, ती हा बी कमावता चांगला, त्याचा एक व्यवसाय, ते व्यवसायात तो 700-800 रुपये, 1000 रुपये रोज कमावतो. म्हणजे सगळं व्यवस्थित असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पुरुष आहे त्यातला, तो अत्यंत फिट आणि OTT प्रकारचा आहे. त्याच्यात शारीरिक संबंधात त्याचा कुठे कमतरता नाही, काय नाही. ती बायको चांगली. पण ह्याची चूक काय झाली, चूक कशी मानता येईल, आपण सगळेच करतो. एक क्रुझर किंवा मोठी गाडीवाड्याने ठरवली आणि घरातले सगळे घेऊन, ती बायको घेऊन, हे 2-3 दिवस होत्या सुट्ट्या म्हणून म्हणले चला आता 2-4 दिवस हे देव कर, ते देव कर, कुठं समुद्रकिनारी आमकं तमकं सगळीकडे फिरून आले. त्या ज्या गाडीचा जो मालक होता, तो पोरगा 21 वर्षाचा, त्या संटी बंटी पोरग्याला सकाळ रोज वेगळा सेंट वापरायला. त्या पोराचं एक्सप्रेशन, बोलणं, आमकं तमकं, ते बोलायचा, त्याच्यावर ती बाई फिदा झाली, त्याची बायको 12 महिने झाल्यात लग्नाला. आणि मग ती वेगळी काय करत नव्हती, फिदा झाली म्हणजे काय लगेच ती लॉजीवर जायचं असं भाग नसतो. पण सध्या परिस्थितीची की काल परवा, म्हणजे आज समजा गुरुवार आहे, मंगळवार बुधवार, 2 दिवसात त्या बाईने काय केलं की
11 वाजता दुकानावर जावं लागतं ना, आणि नवरा 9 वाजता जातो. मग त्या 2 तासात ती घरी त्याच्यावर फोनवर बोलायला लागली फक्त, आणि मनातली सगळी दुःख त्याला सांगायची. त्यांनी तिकडून त्या प्रतिसाद द्यायचा, आणि OTTला सांगावं लागत नाही. पण या बाईला एवढं कळा ना, किंवा नवरा असताना जर ती फक्त आता मानसिकदृष्ट्या त्याच्या संग बोलते, म्हणजे स्वतःची सुख दुःख सांगते, हा इथपर्यंतच विषय, बाकी काही विषय पुढं गेलेला नाही. आणि तिकडून आलेला महिना झालाय, म्हणजे ते रोज बोलत असली पाहिजे, किंवा ती त्याला विसरता येत नसन. याचा अर्थ असा की त्याची बायको हा चांगला OTT प्रकारचा माणूस असून, सेक्सच्या दृष्टीत तो एकदम सक्षम असून शारीरिक संबंधात, तरी ती बाई दुसरीकडे अट्रॅक्ट झाली, आकर्षित झाली. याच्या पाठीमागचं रिजन सांगतो. माझा आहे सांगण्यामागचा हेतू असा आहे की बाबा, ही वेळ तुमच्या पण येऊ शकते, किंवा तुम्ही तितकं सतर्क असलं पाहिजे जीवन जगताना, की ही वेळ येऊच नये. म्हणून मला तुम्हाला 2 शब्द सांगायच्यात. पटलं तर घ्या, नाही सोडून द्या, आपलं काय म्हणणं नाही. पण हा जो मी सांगणार आहे, ती इतकं इफेक्टिव्ह आहे की अनेक जणांच्या समस्या पूर्ण सुटल्यात. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, ही बायको आकर्षित का होते. पहिली गोष्ट, लग्न करायच्या आधी त्या मुलीच्या डोक्यात त्या नवऱ्याविषयी ज्या कल्पना असतात ना, समजा 1 पासून 20 प्रकारच्या कल्पना लिहायला सांगितल्या ना, तर ते 20 कल्पना अशा असतात की त्यातल्या 20च्या 20 पण सगळ्या पॉझिटिव्ह असतात, सकारात्मक असतात. ते 20 कल्पना, तुझा नवरा कसा असावा हे जर तिला लिहायला सांगितलं, तर ती कशी अशी लिहित नाही. तो 19 घेऊन चणे खात खात घरी यावा, ती कशी अशी लिहित नाही. ती काय लिहिते, किंवा सुंदर, राजबिंडा, कमवता, समाजात चांगलं त्याचं सण असावा, माझ्या मैत्रिणीला हेवा करावा असा असावा, माझ्या समाजात फिरलं तरी आमची जोडी शोभावा वगैरे वगैरे, त्यांनी माझ्यावर प्रेम करावा, तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा, गोरा असावा, लय काही लेथ्यान. पण सगळे जे लेथ्यान ते पॉझिटिव्ह लिहितात, निगेटिव्ह लिहित नाहीत. आता तुम्हाला सांगतो मेन गमत कुठे आहे. ती ज्यावेळेस नांदायला येते, त्यावेळेस त्या ज्या 20 गोष्टी आहेत ना, त्यातल्या 7-8च असतात खरं, बाकीच्या काही फ्रॉड असतात. म्हणजे ती तिच्या मनासारखा मिळत नाही, असं तिचं मेंटल सांगतं, त्याला तिचं डोकं सांगतं. आईला ही तर मरणाचं राहतं पाहत, ते काय याला काय काय आजार बिजारी का काय, औषध, कुणाच्या काय समस्या ह्या काय लग्न जमावताना कुणी बोलून दाखवत नाही, असा विषय असतो. तिथं तो विषय झाला. काहींच्या गामाची दुर्गंधी भयंकर असते, किंवा काहींना तो जरी शारीरिक संबंधात सक्षम जरी असला, तरी तेवढ्या पुरतच तो स्त्रीला हे करतो. मग इतका लाजरा-बुजरा असतो की दिवसभर तिला आई असेल घरात, वडील असतील, किंवा भाऊ असेल, बहीण असेल, ह्यांच्यासमोर त्या बायकोशी तो बोलतच नाही. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या बायकोसाठी वेळ काढला पाहिजे. मला फक्त शारीरिक संबंधात तुझा 40 मिनिटं स्टॅमिना असून आधीच उपयोग नाही, तरी बाया पळून जाऊ शकतात, तरी बाया दुसऱ्या प्रेमात पडतात. याचं कारण म्हणजे स्त्रीला पूर्ण समाधानी सुखी ठेवायचं जर असेल, आणि ती स्त्रीला जर नवऱ्याने स्वतःसाठी पागल झाली पाहिजे असं जर वागायचं असेल, तर त्या स्त्रीचं, त्या मुलीचं मन जिंकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, तिचा आत्मा जिंकणंही तेवढंच महत्त्वाचं आहे, तिची तितकी काळजी करणं महत्त्वाचं. तिला असं जाणवलं पाहिजे, तिला असं वाटून द्यायचं की ह्याचं नवऱ्याचं आपल्यावर खरंच लय प्रेम आहे. तिला 4-2 वेळा फोन केला पाहिजे, तिला कमीत कमी जाताना येताना एखादा किस केला पाहिजे, भले कपाळा करायचा ना. लय माणसं घरात येतं बाबा, कसे काय, जेवली का, तिची विचारपूस केली पाहिजे. ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी येतो. पण बरेचसे नवरे आहेत ना, आली ना, आता लग्न करून आली, ही काय कुठं जात नाही, आता ही काय होतं, 1-2 पोरं होत्या ना, होत्या, ती लाजत्यात म्हणा, त्याला इंटरेस्ट नाही म्हणा, काय ना. आणि जेव्हा काय बायको पळून जाते, किंवा जेव्हा काय बायको दुसऱ्या संग बोलायला लागती, यांची खालून वरून यांचा आग लागती. काही दारू प्यायला लागतात टेन्शनमध्ये, काय आत्महत्या करतात. कशाला करता हे करण्यापेक्षा मी सांगतो माझा उपाय, म्हणजे आपलं कसं आहे, काय असेल ती खरं तुम्हाला सांगतो. आणि अवघडल्यासारखं वाटत नाही ऐकायला, जरा मला बोलायला वाटत नाही, तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत काय कारण नाही. कुठलीही घटना होण्याच्या आधी ह्या 60 गोष्टी विचारात घेणं फार गरजेचं आहे. शेवट घटना घडते, ज्या तुम्ही कधी बघा, ज्या घरात किरकिर, भांडणं, भांड्यापट, आमकं तमकं सारखं चालू असतं ना, त्या घरात 100% महिन्यात 2 महिन्यात एखादी मोठी घटना होते. कोणतरी फाशी घेतं, कोणी आत्महत्या करतं, कोण काय. तशी मानवी स्वभाव आहे. तुम्हाला सांगतो, एखादी गोष्ट साठत गेली प्रत्येकाच्या डोक्यात की त्याचा एक दिवस उद्रेक होतो. ही गोष्ट खरी आहे. आपल्याला हेच करायचं नाही. कोणी जीवादिशी नाही केलं, जीवन फार सुंदर आहे, ते तशा पद्धतीने आपल्याला जगायचंय. म्हणून मित्र, आता पुरुषांनी काय करायचं तुम्हाला सांगतो उपाय. ती बायको तुमच्या इतकी जीव लावणार, इतकी प्रेमात पडणार की तुम्ही जेवल्याशिवाय ती जेवणारच नाही. तुम्ही म्हणता हे कसं काय शक्य मामा, मी सांगतो ना तुम्हाला, ऐका. एखाद्या पुरुषाचा मित्र असतो बाहेर,
तो आज परिस्थिती की त्या बायकोपेक्षा मित्रासंग जास्त शेअर करतो, कारण मित्रासंग तो कुठल्याही विषयावर बोलू शकतो. कुठलं मॉडेल कारचं चांगलं आहे रे, माझ्या भविष्यात हीच घ्यायची आहे ना. अरे नवी कशाला घेतो, 25 लाख 20 लाख घालवण्यापेक्षा आहे ना 5 लाखात अशी एक नंबर गाडी घे, टॉपमध्ये गाडी घे, 5 वर्ष जुनी, राहिले 15 लाख कर इन्व्हेस्टमेंट, कर शेअरमध्ये. त्या विषयापासून ती सनी लिओनीचा हे पोज बरी वाटते, सनी लिओचा हा पार्ट एकदम एक नंबर वाटतो, इथपर्यंत. हे कोणासंग बोलतात, मित्रात बोलतात, दोन पुरुष एकमेकात बोलतात अगदीच मोकळ्या मनाने, कारण ते मित्र असतात. आज गारछानला चुकून आज 90 कशी आणायची, चकना आज काय मागवायचा. तू जर म्हणला ना नाही ते चणे बिने नको, तिथं माझ्या दाढ जाऊन बसा, दाढ दुखती, आपण काय करू वेफर्स मागू, हा लगेच म्हणतो येस वेफर्स, मग ते ॲडजस्टमेंट लगेच दोघांना जुळतं. तुम्हाला नाही करायचं तिला अवघड गणित आहे. हे मित्रांचं जेवढं जुळतं तेवढा तो नवरा त्याच्या बायकोशी नाही जुळून घेत कधी घरी गेल्या. बायकोला तुम्ही काय समजताय, हे पहिला काळ गेला. आपल्यापेक्षा 100 वर्षापूर्वी, लय दिवस नाही 100च वर्षापूर्वी काळ असा होता, तुम्हाला खोटं वाटण ऐकून, की नवरा नवरीचं लग्न व्हायचं 100 वर्षापूर्वी, आणि 2 पोरं झाली तरी ती नवरा नवरी एकमेकांसमोर बोलत नसायची. हा काळ 100 वर्षापूर्वी होता, 100 वर्षापूर्वी होता. जुनं सोडून द्या, काळ गेला. ते 2000 पर्यंतच थोडी होतं, आता 2024 चाललंय. आता काळ असा आहे की पोरगी शिकायला म्हणून जाते, तिथं लिव्ह इन रिलेशनशिप, तिकडंच लय अवघड खेळ झालाय तुम्हाला सांगतो. मग त्याच्यात ती कोणाच स्टॅमिना किती कोणतं कधी, मग ठराविक तिला काढायला ते नाही, ते बरं ते तुटलं आपलं, ते काहीतरी म्हणतात त्याला वेगळंच, ते आपलं लफडं होतं ते तुटलं. आता दुसरा तिसरा काही करायला लागल्यात पुरी तुम्हाला. आणि चांगल्या त्याच्या मैत्रिणी बांगा असल्यामुळे चांगल्या पुरी त्यांच्या गुतावतात. ती पोरांची तीच अवस्था, गर्लफ्रेंड नाही म्हणजे अरे तू काय काय का तू काम केलं त्याला बोलतात. मग शिव काळी मिंत्री कोणा पण दोरतोची एखादी गर्लफ्रेंड, तिला खर्च करतो, बाप मिळाला इकडे आदू मारण्याचा, लय लाख लफडी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं आता हा जो काळ आहे हा आपल्या घरातल्या स्त्रियांना, आणि अशा लय नाही तुम्हाला सांगतो, 100त 1 2 4 जर बिघडल्या ना अशा वातावरण बघून, काळ बघून, तर यांना आपण जागा ठेवण्यासाठी हा पर्याय. याची चांगली आहे, त्या लक्ष्मी त्याची चांगलीच आहे, त्यात काय वाद नाही. ती तू पिऊन पडला, पॅन्टीत जरी मुत तरी मुताची पॅन्ट सुद्धा ती धुणारच आहे, फेकून देणार नाही. चांगली धुणार आहे, जरा 4-2 हात घसर त्याला जास्त मारणार आहे, इस्त्री करणार आहे, परत बालिंगा चालला कामाव, राती मुतला होता, अशा लक्ष्मी बी आहेत. पण काही ज्या बायका सोडून जाणार आहेत ना, हे जाऊ नये अशी माझी प्रमाणे इच्छा आहे. घटस्फोटाचं प्रमाण थोडं कमी व्हावं असं इच्छा आहे. आपला एपिसोड ऐकताना तुम्ही असं आहे का की अंमलबजावणी करून टाकायची लगेच, टाईम नाही आता का व्हायचं, काय जायची वाट बघा का, जाऊ नका, अचानक निघून जाते. फोन घरीच राहतो, काही विषय नाही फोनचा, दागिने जातात फक्त, बाकी काय नाही जात. त्याच्यामुळं ही माझं म्हणणं असं आहे की मित्राशी तुम्ही एवढं क्लोज, आपल्या बायकोला आपला मित्र बनवा. माझं तुम्हाला स्पष्ट म्हणणं आहे, तिची काळजी घ्या, तिचं अहो ती जिथं जिवंत माणूस आहे ती 100% तुम्ही फक्त प्रेम द्या, प्रेम मिळल्याशिवाय राहणार नाही. हा, पण तिची किंमत ठेवा कमीत कमी. हा, चुकलं ना तुम्ही 2 शिव्या द्या, भांडा, काय 5 मिनिटांनी परत गोड बोला, चालतंय ना. भांडणं काय, भांडायला भांडं लागतं, प्रपंच द्यायला काय दावा. पण आपल्या देशाची जी संस्कृती ही टिकून धरासाठी पाश्चिमात्य देशात तुम्हाला सांगतोय कमीत कमी 20-22 नवर करते एक बाई, आणि बाबा बी 20 बायांवर ठेवतो. त्या रशियामध्ये अशी परिस्थिती आहे की एक पार्टी असती, आणि एखाद्या माणसाला, त्या रशियाच्या माणसाला म्हणलं ना तुझी बायको दिसत नाही कुठे गेली, आपल्या मराठीत सांगतोय, तो बाप म्हणतो नाही, ते नवरा म्हणतो ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली या 2-3 दिवस, ती बॉयफ्रेंड बरोबर. ते आले होते घरात बरं घेतात भाऊ. आपल्याकडं एखाद्या बरोबर गेली तर नवरा लगेच कोराडा घेऊन मागं पडतो. हे आपला भाग तिकडे भाग फरक आहे. तिथल्या संस्कृती, जीन्स तर घेतलीच आपण, संगीत घेतलंय, पॉर्न घेतलंय, पण हे असलं काही घेऊ नका तुम्हाला सांगतो. ह्याची संस्कृती खराब होणार ना आपली, आपण लवकर खराब होणारी माणसं आहेत. ही आपल्या सध्या सगळं दडपण, मोबाईल जिथं जाईन तिथं आपली संस्कृती बिघडायचंच काम चाललेलं आहे. एवढं तुम्हाला गॅरंटेड सांगतो. मी आता अडाणी माणूस, शेतकरी माणूस, मला लय आत घुसता येत नाही, जेवढं घुसता येत तेवढं मला सांगतो. ते आपल्या बायकोला आपला मित्र बनवायचं, हे माझं लक्षात घ्या. ती तिच्या सुखदुःखाच्या गप तिच्या संग मांडा, रिस्पॉन्स द्या तिला. ती काय बोलते एखादा विषय, त्यांना बायकांना थोडं बोलावं जास्त लागतं, थोडं वेळ लागतं, 5 मिनिटं द्या आणि ऐका काय म्हणतात तिथे. कारण ते ऐकलं तुम्ही मोबाईलमध्ये बोटं घालत बसू, ती काय म्हणते सविस्तरपणे ऐका. आणि ह्या बायका दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होणार नाही याची काळजी घ्या, ही जबाबदारी घ्या. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बायकोला आपला मित्र बनवा. जय महाराष्ट्र.